नमस्कार सर्वांना, तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, येत्या शनिवारी म्हणजेच 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. त्याच दिवशी शनी प्रदोषसुद्धा आलेला आहे आणि त्याच दिवशी आपण वर्षातून एकदाच यमदीपदानसुद्धा करत असतो. आता यमदीपदान हे दिव्याचं दान आहे जे यमदेवतेला किंवा यमाला केले जाते. बघा, मृत्यूचे भय हे सगळ्यांनाच असते, पण त्यातून सुद्धा अकाल मृत्यू किंवा अपमृत्यूचं भय किंवा मरण कधी येणार आहे, कसं येणार आहे किंवा केव्हा येणार आहे हे आपण सांगू शकत नाही, पण एक अकाल मृत्यू येऊ नये हा एक भय कायम मनात असतो. त्यामुळे याच दिवशी आपण यमाला दीपदान करणार आहे आणि या दिवशी प्रार्थना केली जाते की आमच्या कुटुंबात अपमृत्यू किंवा अकाल मृत्यू कधीच येऊ नये, म्हणून ही संधी तुम्हाला वर्षातून एकदाच मिळते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला पूजासुद्धा करायची आहे. ज्यांनी शनिप्रदोषची पूजासुद्धा करणार आहे त्यांनी तीसुद्धा पूजा करायची आहे आणि संध्याकाळी 7:30 नंतर तुम्हाला या दिवशी यमदीपदान करायचं आहे. आता यमदीपदान कोणी करावे, कसे करावे, दिवा कसा बनवावा हे आपण आता बघणार आहोत. तर बघा, यमदीपदान घरातल्या व्यक्तींनी करायचे आहे. तुम्हाला जर सुतक, सुवेर किंवा तुमचे जर पिरियड्स असतील तर तुम्ही करू नका, पण घरातले करू शकता. आता यमदीपदान कसं करायचं आहे तर तुम्हाला फ्रेश पीठ घ्यायचं आहे. आदल्या दिवशी भिजवलेलं, फ्रीजात असलेलं, सकाळी भिजवलेलं घेऊ नका. फ्रेश पीठ घ्या, त्याच्यात मीठ घालायचं नाही आहे. कोणी हळद टाकतात, आमच्याकडे हळद टाकतात म्हणून मी इथं टाकलेली आहे. आणि नुसतं पाणी, हळद आणि पीठ गव्हाचं असं घेऊनच फक्त फ्रेश भिजवायचं आहे. तुमच्याकडे जर हळद टाकत नसतील तर तुम्ही हळद टाकू नका. तुमच्याकडं जी पद्धत आहे ती फॉलो करा. घरातल्यांना, सासूबाईंना विचारा आणि मगच करा. त्यामुळे तुम्हाला फ्रेश पीठ बनवून असं छान एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर 2 मुटक्या तयार करायच्या आहेत. त्या हाताने असे छान मी जसं केल्यात तसं तुम्हाला 2 मुटक्या करून घ्यायच्या आहेत. आता बरीच लोक म्हणजे एकमुखी दिवा बनवतात किंवा बरीच लोक चौमुखी दिवा सुद्धा बनवतात. तर आमच्याकडं एकमुखीच असतो. तुमच्याकडं जर ती पद्धत आहे तर तुम्ही ती पद्धत मोडायची नाही आहे, चौमुखी दिवा बनवायचा आहे. आता बघा, वातीमध्ये सुद्धा बऱ्याच पद्धती आहेत. वातीमध्ये कोणी 1 वात लावतं. इथं मी जसं 2 समईच्या वाती घेतल्यात. आमच्याकडं, आमच्या सासूबाईंनी मला सांगितलेलं आहे, आमच्याकडं 2 वाती घेतात आणि त्या बनवल्या जातात. त्याचे मिळून 1 वात केली जाते आणि ती लावली जाते. बऱ्याच जणांच्याकडं फक्त 1 सिंगल वात घेतली जाते आणि ती लावली जाते. बऱ्याच जणांच्याकडं 1 सिंगल फुल वात जी आपण भिजवतो तुपामध्ये ती घेतली जाते आणि ती तेलामध्ये लावली जाते. त्यामुळे तुमच्याकडं जी पद्धत आहे आपल्याला विचारायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला तो दिवा बनवायचा आहे. मेन म्हणजे काय, दिवा बनवून यमदीपदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं छान वात घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं जे कुठलंही तेल असेल, देवाचं तिळेल तेल असेल, मोहरीचं तेल असेल, साधं तेल असेल, ते ह्यात घालायचं आहे. भरपूर घाला, म्हणजे दिवा भरपूर वेळ तेवत राहायला पाहिजे. आणि मग दिव्याला आणि त्या मुटक्यांना आपण हळद आणि कुंकू हे वाहून घ्यायचं आहे. इथं बरीच लोक अक्षतासुद्धा वाहतात, तर अक्षता वाहून घ्या. छान तो तामणात ठेवा दिवा आणि त्या मुटक्या, आणि त्यानंतर फुलं वाहून घ्या. आणि हे तामण आपल्याला असंच घराच्या बाहेर न्यायचं आहे. दिवा घरात प्रज्वलित अजिबात करायचा नाही आहे. दिवा कधीसुद्धा उंबऱ्याच्या बाहेर नेऊनच तो प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही ही सगळी अशी तयारी तामणामध्ये, प्लेटमध्ये तुम्ही करून घ्यायची आहे आणि छान दिवा आपल्याला घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आता फ्लॅट सिस्टम आहे तर तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला लावू शकता किंवा टेरेस तुमचं असेल तर टेरेसच्या इथं लावू शकता किंवा सोसायटीमध्ये कुठं जागा असेल तर तिथं तुम्ही लावू शकता. तर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये तेल घालून सगळं तयार करून उंबऱ्याच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर न्या आणि तिथं तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथं प्रज्वलित करायचा आहे. आता प्रज्वलित
करून झाल्यानंतर एक जो मंत्र आहे तो तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल तर तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तो आहे मृत्यूना पाशहस्तेन कालेन भार्याय सह त्रयोदशान दीपदानार सूर्यजम प्रियतामिती असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्या घरातले जेवढे कोणीही आणि कितीही मंडळी असतील त्यांना सगळ्यांना बोलवायचं आहे. नमस्कार करून यमदेवतेला प्रार्थना करायची आहे की आमच्या कुटुंबात कधीच अकाल मृत्यू किंवा अपमृत्यू कधीच येऊ नये अशी प्रार्थना करायची आहे. सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभून दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर नमस्कार करून मग तुम्ही घरात जाऊ शकता. आता हा दिवा तुम्हाला 7:30 नंतर म्हणजे आपली धनत्रयोदशीची पूजा झाली, कोण प्रदोषाची पूजा करणार आहे तर त्यांनी 8:30 नंतर लावला तरी सुद्धा पण चालतो. आता तुम्ही शनिवार आहे समजा तुमचा जॉब असेल आणि तुम्ही जर जॉबवरून लेट घरी येणार असेल तर काही हरकत नाही, तुम्ही 8, 8:30, 9 वाजता सुद्धा हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करू शकता आणि तो मंत्र म्हणू शकता. आता हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करूनच लावायचा आहे. तुमचं ही तोंड आणि ह्या वात जी आहे त्याचं पण तोंड दक्षिणेकडे व्हायला पाहिजे आणि तो मंत्र म्हणायला विसरू नका. हा मंत्र तुम्हाला हात जोडून प्रार्थना करून प्रत्येकाने जेवढे घरातले मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही किती पण लेट या पण या घरी आल्यानंतर या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे, प्रार्थना करायची आहे, एवढं मात्र नक्की. आता सगळं झाल्यानंतर हा दिवा दुसऱ्या दिवशी काय करायचा तर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला हा दिवा उचलून घ्यायचा आहे कारण हा शांत झालेला असणार. तो तुम्ही पाण्यात सोडू शकता किंवा तुम्ही निर्माल्य जे तुमचं आहे दररोजचं त्याच्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता किंवा कुठं वाहतं पाणी असेल तिथं जाऊन तुम्ही विसर्जित करू शकता किंवा तुमच्या डस्टबिनमध्ये टाकलं तरीही चालेल. हा दिवा एक म्हणजे अजिबात कोणालाही खायला द्यायचा नाही, म्हणजे गाईला, कुत्र्याला किंवा कोणत्याही प्राण्याला आपण हा दिवा अजिबात खायला द्यायचा नाही आहे कारण हा यमाचा दिवा आहे आणि आपण यमदीपदान एका कारणासाठी, विशेष कारणासाठी करतो. त्यामुळे हा दिवा कोणालाही प्राण्याला आपण खाऊ घालायचा नाही आहे, गाईला पण खाऊ घालायचा नाही आहे. तो सरळ आपल्याला आयदर डस्टबिनमध्ये किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये तुम्ही तो सोडू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 7:30 नंतर तुम्हाला यमदीपदान करायचं आहे. सगळ्या मंडळींनी करायचं आहे. एकच दिवा पण सगळ्या मंडळींनी नमस्कार करायचा आहे, मंत्र म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जसं आपण धनत्रयोदशीची पूजा माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांची, कुबेर यांची करतो तसंच यमदीपदानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे करायला विसरू नका. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.